नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केली किरकोळ मायनसमध्ये, पण त्यानंतर इमिजिएट ओपनिंगलाच बाउन्स मिळाला पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये. मार्केट निफ्टीने चांगली रिकव्हरी दिली, पण त्यानंतर मात्र निफ्टी जो आहे तो 23,600च्या आसपास एक स्टॅग्नंटली ट्रेड करत राहिला. आज मंथली एक्सपायरीचे दिवस, मी कालही व्हिडिओमध्ये म्हटलं की मंथली एक्सपायरी आहे, तेव्हा मला वाटतं मार्केट थोडंसं चॉपी राहू शकतं, पण चॉपीही न राहता एकदमच साईडवेज राहिलं, एकदम स्टॅग्नंटली ट्रेड करत राहिलं आणि 23,600च्या आजूबाजूला 10-20 पॉईंटच मॅक्झिमम टाईम जो आहे तो निफ्टीनं स्पेंड केला. एवढा बँक निफ्टीमध्ये सुद्धा 51,300 ते 400च्या अराऊंड, 51,500च्या अराऊंड या पद्धतीनं बँक निफ्टीमध्येही 300-400 पॉईंटची तेजी राहिली, पण एक स्टॅग्नंटली ट्रेड झाला 51,500-600च्या आसपास. ओव्हरऑल पॉझिटिव्ह बंद झाला. 100 पॉईंट निफ्टी, बँक निफ्टी 350 पॉईंट. फारसं काय मोमेंटम बघायला मिळालं नाही. मला वाटतं मॅक्झिमम ट्रेडर्स पोझिशन रोल ओव्हर करण्याकडेच कल राहिला आणि ओव्हरऑल मार्केट जे आहे ते परत पुन्हा 23,500च्या अबाव बंद दिलं आहे, ते आपणासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ओव्हरऑल उद्यासाठी ट्रेड करायचं झालं तर आजच्या ह्याच्यात काही फारसं काही बोलण्यासारखं नाही. उद्यासाठी निफ्टीमध्ये ट्रेड करायचं झालं तर एक्सपायरी नंतरचा पहिला दिवस मॅक्झिमम टाईम जो असतो, मोस्ट ऑफ द टाईम ट्रेंडिंग डे असतो. आयदर अपसाईड और डाऊनसाईड कोणतेही ट्रेंड पकडला तर वन वे राहतो, असं एक हिस्टॉरिकली आहे. अपवाद आहेत, काही ट्रेडिंग सेशन अपवाद आहेत, असं नाही की वन वेज जाईल. काही ट्रेडिंग सेशनला साईडवेजही ट्रेड करू शकतो, पण ज्या पद्धतीनं निफ्टीने एक लॉंग रेल देऊन 1-2 दिवस पॉज घेतला, मला वाटते मे बी जर उद्या 23,500च्यावर मेंटेनच राहिला तर 23,800पर्यंत जाण्याचा परत पुन्हा उद्या प्रयत्न होईल असं मला वाटते. त्यामुळे ओव्हरऑल जर उद्यासाठी ट्रेड करायचं असेल टेक्निकली तर 23,500चा अभाव आहे, तोपर्यंत 23,800-850 जाण्याचे पूर्ण चान्सेस उद्या निफ्टीमध्ये. 100-200 पॉईंट निफ्टी सहजच पॉझिटिव्ह जाऊ शकतो. 23,500च्या जर खाली आलं तर फर्दर डिक्लायनिंग येऊ शकते, एखादी प्रॉफिट बुकिंग रॅली येऊ शकते, पण तसा कोणताही इव्हेंट नाही आहे, कारण काल ट्रम्पने चांगली अनाऊन्समेंट केलेली निगेटिव्ह. डावजोनसुद्धा 150 पॉईंट मायनसमध्ये गेलेलं आणि आज ऑटो सेक्टरमध्ये त्यामुळे दबाव राहिलेला. ट्रम्पने काल 2 एप्रिलपासून सगळ्याच कंट्रीला 25% टेरिफ्स, ऑटो जे काही यू एसमध्ये ऑटो गाड्या जी काही विक्री यू एसमध्ये होते त्या गाड्यांच्या विक्रीवर बाहेरच्या देशाची मॅन्युफॅक्चरून ज्या गाड्या येतात यू एसमध्ये त्या सगळ्या गाड्यांवर 25% टेरिफ लावला आहे. त्यामुळं ऑटो सेक्टरमध्ये आज निगेटिव्हिटी बघायला मिळाली. एवढं मार्केटसुद्धा त्यामुळं थोडं मायनस ओपन झालं, पण समहाऊ FIचं बाईंग सुरू आहे, त्यामुळे मार्केट परत सावरण पॉझिटिव्ह गेलं. व तो एकच थ्रेट आहे, टेरिफला घेऊन काही नवीन कमेंट्री आली तर, अदरवाईज काही थ्रेट वाटत नाही, कारण ऑलरेडी जो काही थ्रेट काल यायचा होता ऑटो सेक्टरच्या रिगार्डिंग तो काल आला, पण मार्केटनं पॉझिटिव्हली रिॲक्शन दिली. त्यामुळे मला वाटतं निफ्टी 23,500च्या अभाव 23,800पर्यंत जाण्याचे पूर्णतः चान्सेस आहेत. 23,500च्या खाली आलं तर 23,400पर्यंत निफ्टी थोडा खाली येऊ शकतो. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 51,500च्या अभाव आहे, तोपर्यंत 52,000 टार्गेट आहे बँक निफ्टीमध्ये. 51,500च्या खाली आलं तर थोडं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, मे बी 51,200 ते 51,000पर्यंत सुद्धा बँक निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. त्यामुळे थोडंसं उद्यासाठी एक ब्रॉड, कारण मी मगाशी म्हटलं की मोस्ट ऑफ द टाईम ट्रेंडिंग डे असतो, आयदर अप आयदर डाऊन. थोडंसं मला वाटतं ब्रॉड रेंज घेऊन तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. FIDIच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आजचा तरी डेटा अजून अवेलेबल नाही, पण काल FISने जवळपास 2,200 करोडची खरेदी केलेली, DISने 700 करोडची विक्री केलेली. त्यामुळं ओव्हरऑल FIचा ट्रेंड बाईंगचा आहे, त्यामुळे बाय ऑन डीप राहा. FIs फ्रंट लायनरमध्ये बाय करता, त्याच्या निफ्टीच्या टॉप 5, 6, 7 शेअर्समध्ये त्या शेअर्सकडे तुम्ही थोडं लक्ष ठेवू शकता. आणि गेले कित्येक दिवस तुम्ही बघता HDFC, रिलायन्स, इन्फोसिस थोडं रिकवर होण्याचा प्रयत्न करतात. आज NSEमध्ये 1,262 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,357 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 38 शेअर्स वाढले, त्या बाजूला 12 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये ऑलमोस्ट ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो सेम आहे, निफ्टीमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे आणि पडणारे शेअर्स फक्त 12 आहेत. सेक्टरी सायझेसमध्ये सुद्धा आज ऑटो सेक्टर ट्रम्प टेरिफमुळं मायनस राहिलं 1%. त्यासोबत फार्मा सेक्टरमध्ये थोडंसं टेरिफलाच घेऊन कन्सर्न आहे, कारण आपण US मध्ये औषधं खूप एक्सपोर्ट करतो, त्यामुळे फार्मा सेक्टरवर पण दबाव राहिला. बाकी एनर्जी, रियालिटी, PSE, पब्लिक सेक्टर, एंटरप्राइज, IT, बँक्स यावर चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट राहिला. FMCG सेक्टरवर सुद्धा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट राहिला. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स जवळपास सगळे 0.5% मायनस आहेत. डाव फ्युचर 90 पॉईंट पॉझिटिव्ह आहे, पण मला वाटतं आज US मार्केटची ॲक्च्युअल रिॲक्शन ट्रम्प टेरिफला घेऊन फर्दर काही कमेंट्री यावर US मार्केटची रिॲक्शन राहील. आणि आपल्या इथे FIs बाईंगमध्ये, तेव्हा मला वाटतं जर काही निगेटिव्ह न्यूज नाही राहिली तर आपण उद्या एक पॉझिटिव्ह सेशन निश्चित बघीन.
आणि 23,800 पण परत पुन्हा जाण्याचा एक अटेम्प्ट होईल. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माहिती सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.